नमस्कार. आज आपण सर्व आला आहात कात्रज येथील प्राणी संग्रहालय, राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे. तर माझं नाव आहे डॉक्टर सुचित्रा सूर्यवंशी पाटील. मी इथे उपसंचालक म्हणून काम बघते. तर सध्या प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याकडे एकूण 57 प्रजातीची वेगवेगळी अशी 440 ॲनिमल्स आहेत, म्हणजे प्राणी आहेत. याच्यामध्ये मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी, सरपटणारे म्हणजे रेप्टाइल्स आणि पक्षी असे सगळ्यांचा समावेश आहे. आपलं हे प्राणी संग्रहालय 130 एकरवर वसलेलं आहे. याच्यामध्ये 30 एकरचा कात्रजचा तलाव याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आपल्याकडे सध्या पट्टेरी वाघ म्हणजे रॉयल बेंगॉल टायगर म्हणजे मांसाहारी प्राण्यांमध्ये टायगर आहे, सिंह आहे, आपल्याकडे तरस आहे, लांडगा आहे आपल्याकडे आणि बिबट्याही आहे. आणि सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आपल्याकडे अनेक म्हणजे डेडलीएस्ट आहे म्हणजे नॉर्मल स्पेक्टॅकल कोब्रा आहे, नंतर घोणस आहे आपल्याकडे, रेटिक्युलेटेड पायथन आहे म्हणजे जाळीदार अजगर आहे आपल्याकडे, माश क्रोकोडाईल आहे. असे वेगवेगळे सरपटणारे प्राणी आपल्याकडे आहेत. तर प्राणी संग्रहालयामध्ये म्हणजे अडल्टसाठी तिकीट आहे 40 रुपये प्रवेश ह्याच्यासाठी, आणि लहान मुलांसाठी 10 रुपये आहे. तर आपल्याला इथे तुम्ही एक दिवसभराची ट्रिप सुद्धा प्लॅन करू शकता. म्हणजे काही वयस्कर नागरिकांसाठी तसेच काही लहान बालकांसाठी बॅटरी ऑपरेटेड सुविधा देखील आहे, आणि तिचं पण सेम तिकीट आहे 40 रुपये अडल्टसाठी आणि 25 रुपीज चिल्ड्रनसाठी आहे. म्हणजे त्याचा काही काही लोकांना ज्यांना त्रास होतो ते त्या बॅटरी ऑपरेटेड ह्याचा पण सुविधा घेऊ शकतात. आणि आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये साधारणतः डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये वेगवेगळ्या शाळांच्या सहली सुद्धा येतात. प्राणी संग्रहालयामध्ये पर्यावरणाचं म्हणजे हे महत्त्व लक्षात घेऊन आपण सिंगल यूज प्लास्टिकला बॅन केलेलं आहे टोटली. त्यामुळे तुम्ही खाऊ आणू शकता, पण प्लास्टिक इथे आपण अलाउ करत नाही प्राणी संग्रहालयामध्ये. आणि जर पाण्याच्या बॉटल्स असतील तर आपण त्याचं म्हणजे डिपॉझिट घेतो 10 रुपये, आणि जाताना परत बाटली तुम्ही दाखवली की आपण त्यांना डिपॉझिट परत देतो. म्हणजे पर्यावरणाचं नुकसान होऊ नये एक छोटासा हा प्रयत्न केलेला आहे की सिंगल यूज प्लास्टिक आपण बॅन केलेलं आहे. तर आपल्या प्राणी संग्रहालयात टोटल एक 150 ते 200 जणांचा स्टाफ आहे. याच्यामध्ये आपलं 50 म्हणजे 50 जी संख्या आहे ती सिक्युरिटी गार्ड. म्हणजे कसं असतं की प्रत्येक खंदकाच्या इथे सिक्युरिटी पाहिजे. काही काही लोक प्राण्यांना त्रास देतात किंवा काही असं होऊ शकतं, तर सिक्युरिटी प्रत्येक ह्याच्या ठिकाणी असते. तर 50 सिक्युरिटी स्टाफ आहे. आणि जे झू बिगारी म्हणजे प्राण्यांचं आहार, त्यांचं संगोपन जे हे करतात त्यांना झू बिगारी असं म्हणतात, म्हणजे ॲनिमल कीपर्स. तर ते साधारण आपल्याकडे 20 ॲनिमल कीपर्स कार्यरत आहेत. त्याच्यानंतर 2 हेड ॲनिमल कीपर्स आहेत. झू बिगारींवर लक्ष म्हणजे त्यांचं काम हे करण्यासाठी हेड ॲनिमल कीपर्स असतात 2. त्याच्यानंतर आपल्याकडे एक वेटरनरी ऑफिसर आहे, म्हणजे या पूर्ण प्राण्यांना उपचार किंवा त्यांना काही इजा झाली असेल त्याचं ड्रेसिंग वगैरे करणं, त्यांचं नियोजन करणं, म्हणजे उन्हाळ्यात त्यांना स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचं नियोजन करण्यासाठी वेटरनरी ऑफिसर म्हणजे पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. नंतर 2 LSS म्हणजे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी 2 लाईव्हस्टॉक सुपरवायझर म्हणजे कंपाऊंडर थोडक्यात असे 2 कार्यरत आहेत. आणि नंतर ऑफिसचं कार्यकाळ बघण्यासाठी आपल्याकडे क्लर्क्स आहेत. तिकीटचं बुकिंग जे काही तुम्ही बघता ते 4 क्लर्क्स आहेत. नंतर उपाधीक्षक आहे, एक सिनियर क्लार्क आहेत, नंतर उपसंचालक हे माझं पद आहे, आणि संचालक, असं इथली हायरार्की आहे इथे. तुम्ही एक गोष्ट मला सांगावीशी वाटते इथे की आपल्या प्राणी संग्रहालयामध्ये तुम्ही ॲनिमल दत्तक घेऊ शकता. प्राणी दत्तक योजना आपल्याकडे आहे. आजकाल आपण म्हणजे नवीन नवीन ट्रेंड बघतो की कुणी बर्थडेला हे करतं ते करतं. तर माझं एक आव्हान आहे की बर्थडेला तुम्ही असा एक वेगळा तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करू शकता की बर्थडेला कुठेतरी फीस्ट किंवा काही हे करण्यापेक्षा तुम्ही एक ॲनिमलचं अडॉप्शन हे करू शकता, ते तुम्हालाही छान वाटेल. तर असं मला असं वाटतं. आज मला इथे प्राणी संग्रहालयाबद्दल माहिती सांगण्यासाठी TV10नी ही संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. If you like the video, do like, comment, share and subscribe.